हो ताई. आले भांडी विकत घेतले ती आम्ही. अजिबात जास्तीचं लावणार नाही. नाही 1-2 रुपये तुम्ही वाढीला लावाल. अहो असं कसं, रोजचं गिरायक आहे तुम्ही ताई. हे बघा, आणि जेवणाची वेळ आहे, बाईमानी करणार नाही. आता जेवायला बसणार आहे, हे तुमचं झालं की. हा. जेवायला काय? हा काय? कालचा उरलेला भात परतून आणलाय, खातोस? मजात नाही, चिकन पाहिजे होतो. हे का पाय बावळ्यात. पण मी काय म्हणते, तुम्ही जेवणार मग भांड्यावर नाव कधी टाकणार? नाही नाही नाही, अगोदर आपण हे नावांचं काम उरकून टाकू, नंतर मी निवांत जेवत बसेन. हा? बरं, कोणाचं नाव टाकायचं सांगा मला. बघा ह्याचं नाव टाका, संकेत उर्फ बल्लू इनायक इंदलकर. हा, लिहा. हा. झालं सुरू आहे. याच्यावर संकेत लिहा, याच्यावर बल्लू लिहा, याच्यावर टिल्लू लिहा, आणि याच्यावर बल्लू लिहा, आणि मग याच्यावर टिल्लू लिहा, आणि याच्यावर बल्लू लिहा. पण हा आई, आपण अशी भांड्यांवर नाव का लिहितोय? कसं आहे लिहा करा. हे बघ, रोजचा दिवस सारखा असतो का? हा होय, असतो का हो? नाही नाही, माझा रोजचा दिवस सारखा नसतो. असं एक दिवस सारखा नसतो. आता बघा, तुम्ही लहान आहे, उद्या तुम्ही मोठं होणार, तुमची लग्न होणार, मग सुना घरी येणार, आणि त्या मग भुकेने कच्चा- माझा जीव जाणार. अहो, थांबा चला ना ना. लवकर, भूक तुमचं काय लागली. मग थांबा जरा, पोरांनी समजू दे बरं. मग सुना घरी आल्या आणि त्या कचा भांडायला लागल्या, मला वेगळं बिराड पाहिजे, मला वेगळं बिराड पाहिजे. मग एका भांड्या पहिलं भांडण होत्यात. मग ज्या भांड्यावर तुझं नाव असेल बल्लू, ते तुझ्या घरला, ज्या तुझं नाव असेल ते तुझ्या घरला, असं येते. हा, सांग. म्हणून भांड्यावर नाव पाहिजे ती. हा, सांगा, सांगा. समजलं का? कुणाचं नाव टाकायचं सांग. हा, लिहा. आई आई, मग मला हे भांड नको, मला हा पातेलं पाहिजे. हे घ्या, याच्यात ना मी माझ्या बायकोला बासुंदी करायला सांगणार. नाही 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 आई, हे पातेलं ह्याला नको, माझ्या बायकोला पाहिजे. तू ह्याच्यात मस्त मटण बनवेल माहितीये. नाही नाही, हे पातेलं मला पाहिजे. नाही नाही, ते मला पाहिजे. मला माझी पाहिजे. बायको, माझी बायको शपथ सांगतो बासुंदी. ते. हे, माझ्या बायकोला पाहिजे. अरे हे, माझ्या बायकोला पाहिजे आई. अरे कोंबडा भुजानो, अरे काय करताय तुम्ही हे? आणि काय? हा? कशाला भांडताय तिकडं? आणि लग्न कधी झाली तुमची? कुठनं बायका आल्या? हा? अरे ज्या बाया आहेतच नाही त्यांच्यावर भांडताय कसले? उगाच आपलं द्या याच्यावर न. बाया याच्यावर पोचा पडला. भाऊ एक काम करा, हे पातेलं इथं ठेवा आणि दुसरं पातेलं द्या बरं. अरे हे पातेलं इथं ठेवा आणि दुसरं द्या. हे बघा, तुमच्या पोरामुळे हा पोचा आलेला आहे. ते तिकडे लढाई करत होते ना, ढाल म्हणून वापरली आहे त्यानं. हे तुम्ही घरी घेऊन जा. हाय का आता पोचा पडलेलं घरी नेऊ वय. हे बघा, फार तर मी त्याचा ठोकून असा पोचा काढून देतो तुम्हाला. मग चालेल तसं करा. काका काका, तुम्ही त्याच्यावर ना याचं नाव लिहा. का? नाहीतर माझी सई म्हणेल धनी, तुम्ही हे भांड कशाला घेतलो. हे बघा ना, याला तर पोचा आहे. काका काका काका, तसं असेल ना तो याचं नाव लिहा त्याच्यावर. नाही तर माझी प्राजू बोलेल, वा 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 क्या बात आहे, काय पोचा पडलेला भांड घेऊन आला तुम्ही, जा आता जाऊन बसू शकता असं बोलेल ती. मला नाही, त्याला द्याते. ए बावळ्याटांनो गप्पय. ए बघ, त्या दोघींना बी काय बी काढणार नाही, ते चांगलं करून दे त्याला. नाही नाही, माझ्या सईची नजर एकदम तीक्ष्ण आहे. ती एका फटक्यात ओळखेल की ह्याला पोचा होता म्हणून. हा, आणि माझ्या प्राजूचे हात खूप मऊ मऊ आहेत. तिने हातात भांड घेतलं तर लगेच केल तिला, याला पोचा पडलाय ते. एक मिनिट, कोण सई, कोण प्राजू रे? अयो तुम्हाला माहिती नाही होय? अहो त्या हास्य जत्रेमध्ये आहेत ना, सई तामणकर आणि प्राजक्ता माळी. माझा बल्लू आहे ना, ते सई तामणकरशी लगीन करणार आहे, आणि हे टिल्लू प्राजक्ता माळीशी लगीन करणार आहे. अरे तुम्ही डोक्यावर पडलाय काय रे? अरे सई तामणकर केवढी मोठी हिरोईन आहे ती, हिरोईन. अरे तुम्ही गावात फिरत असताना डुक्कर पण ढुंकून तुमच्याकडे बघत आहे. ते सई आणि प्राजू तुमच्याकडे का बघतील? अरे केवढ्या मोठ्या आहेत त्या तुमच्याशी का लग्न करतील? नाही हो, त्या मस्त करतील, पण मी होकार द्यायला पाहिजे ना. काय? मग मी पहिलं बघेन त्या बाईला केर काढता येतो का, भांडी धुता येतात का, मटण करता येतं का. जी बाई चांगलं शिजवल अन्न तीच होईल आमच्या घरची सून. मग लग्नाची बोलणी. ए, आई, तू माझ्या सईला केर काढायला लावणार? मग? ती बिचारी एवढी शूटिंग वरून हसून थकून भागून घरी येते, आणि तू तुला घरातला केर काढायला लावणार? आणि आई, तू माझ्या प्राजूला भांडी कसायला लागणार? ती तिकडून डान्स करून असं करून दमून येते, तू तिला भांडी कसायला लावणार? ए कारट्या, सुनेला समधी कामं यायला पाहिजे.
इंदलकर घराण्याची सून आहे ती, समजा यायला पाहिजे. आणि ती तुझी पारदत्ता फरसाण खात का सगळे शेंगादाणा खाली पाडल, ते कोण उचलणार आहे? याची बायको ती करेल ना. हा, याची बायको, त्याचं नको सांगू मला. ताई. तिनं काय बाई एक जुजबी दिली तर हे कार्ट खुश होईल, घर सोडा अख्खं गाव साफसफाई कर. काय बी चालणार नाही. त्या पुरीच्या तालावर माझा पोरगा नाचतो हे मला चालणार नाही, सांगून ठेवते. ए, आई माझ्या साईला तू काय बोलायचं नाही, मी तुला आता सांगून ठेवतोय. बाया डोळं पाहिलं का पोराचं कसं वाटारलंय बघा, टिल्लू बघ. हा वाटारणारच. माझ्या प्राजूला पण काय बोलायचं नाही. बया तू अशी वागलीस ना तर आम्ही तुला ना घरातून बाहेर काढू. हा बघा बघा ग, परक्याच्या पोरी घरी आल्या आणि दोघी पोरांनी मला बाहेर काढलं. बया आता काय करा बया, परक्या पोरी आल्या, मीरा वाटायला लागल्या माझ्या घरात. तुला काही कामाच्या नाहीये, बघा मला घराबाहेर काढलं पोरांनी. मीच घरातलं समज काम करते, धुणं धुते, भांडी घालते आणि नुसत्या खाटल्यावर झोपून असतात मी आले. ओ बाई गप्पा हो, केवढ्या स्टोऱ्या रंगवताय. त्या सुना अजून तुमच्या आल्या पण नाही आणि केवढा ड्रामा. नाही त्यांच्या बरोबर ते रंगले मी. माफ करा चुकलं माझं. हे घ्या तुम्ही, चला या भांड्यांवर या परत. हे बघा, हे द्या बल्लूच्या नावावर लिहू ना, आणि हे द्या टिल्लूच्या नावावर लिहू ना, आणि या ग्लासावर लिहा बल्लू. याच्यावर समजा नाव टाका, हे जाईल याच्याकडं. त्याच्यावर लिहा संकेत उर्फ आणि नाव लिहा. हा. हा पूर्ण लिहा. इनायक गप्पाय. झालं का? झालं. बघू. हे बघा, हे झालं संकेत उर्फ टिल्लू विनायक इंदलकर. बराबर. हा. संकेत उर्फ हाय का आता? काय? अहो त्याचं नाव बल्लू आहे, तुम्ही टिल्लू लिहिलं, चुकलं तुमचं. याचं टोपण नाव आहे. माझं टोपण नाव त्याला दिलं काकांनी. माझं टोपण नाव आहे ते. नाही, नाही, मला बाळा, पाहिजे. ए, बाळा, बाळा, एक मिनिट. बाळा बाळा बाळा, तू रडू नकोस. एक काम करू आपण, आता तुझं नाव जेव्हा लिहू ना तेव्हा ह्याचं टोपण नाव लिहू तिथं. हा? हो नाही 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 नाही, माझं टोपण नाव अजिबात त्याला द्यायचं नाही, सांगून ठेवतोय. नाहीतर मी बाबांना सांगेन की तुम्ही आईला छेडलं म्हणून. हे का त्याशी तीन नावं? नुसतं बघा कसं पोरग जन्माला आलंय. काय? नुसतं आतरंगी कारतय मेलं. ओ तुम्ही याच्या नादी लागू नका. हे पोरग लय तिरमिरीत आहे, तुम्हाला सांगते. त्याचं जर कोणी ऐकलं नाही ना तो बापाला जाऊन सांगतो की या माणसानं माझ्या आईला छेडलं म्हणून. भारी आहे, आणि तो माझा नवरा बी काही विचार करत नाही, त्याला जाऊन बुकल बुकल बुकल. त्याच्या नका नादी लागू तुम्ही. इथं लिहा संकेत. नाही हो, खोडा पण- तिथं नाही, संकेत नाही. उर्फ बल्लू खोडा. ताई पण कसं आहे, आता हे तर परत खोडलं ना तर सगळं खराब दिसणार हो. मग दुसरं पात्याला द्या, चूक तुमची आहे. हा. हे तसं एवढं पण काही खराब दिसणार नाही आहे. काय करतो मी, ते जे चुकलेलं आहे ना ते नाव खोडता खोडता बाजूला ना अशी नक्षी तयार करतो मी. हा, 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 करा. एक मिनिट. हा काका काका तुमचं काय टोपण नाव आहे? पॅडी. हा घाल इकडं आता. आता हे झालं. आता दुसरं हा, हे घ्या. घे याच्यावर. हा याच्यावर लिहा अंकित उर्फ हाय का. हा संकेत टिल्लू उर्फ पॅडी. हो, पॅडी नाव लिहिलं याच्यावर त्यांनी. अहो, काय केलं तुम्ही? बेडी नाव कशाला लिहिलं ते दाखव मला. तुमचं नाव कशाला लिहिलं याच्यावरती तुम्ही? नाही नाही, ते चुकून काय झालं, ह्यांनी मध्येच नाव विचारलं ना मला, तर चुकून माझं नाव कोरलं गेलं त्याच्यावर. याला काय ते? ओ, हे भांड तुम्ही तुमच्या घरला घेऊन जावा. तुमचं नाव टाकलं याच्यावर. नाही नाही, ऐका ताई, कसं आहे ना, इथं जी नावं चुकतात ना ती सगळी भांडी माझ्या घरात जाऊन पडतात. हाय का आता? तुम्हाला सांगतो 4 जणांचे संसार होतील एवढी भांडी माझ्या घरात आहे. असं नका करू. नाही नाही, ते काय मला माहिती नाही. उद्या हे भांड माया नवऱ्यानं पाहिलं तर काय म्हणाल, प्याडीचं भांड इथं कसं उगा तुमच्यावर डाऊट खाईल आणि इथं येईल आणि तुम्हाला पोच पाडल. चालेल का? बरं, हे निरंजन तुम्हाला हवंय का? हा, पाहिजे. मी बाजूला ठेवून नाही देते. नाही नाही, याच्यावर नाव लिहा की. निरंजन लिहायला पाहिजे, त्याच्यावर नाव लिहा. एवढेच निरंजन कुठे? अहो कसं? लिहा की, इथं इथं लिहा. काय आहे, याच्यावर नाव लिहिलं पाहिजे. बाकी समजा भांड्यावर नाही लिहिलं ना तरी चालन, पण ह्याच्यावर नाव लिहा बरं, तुम्ही. ठीक आहे. याच्यावर लिहा. काय आहे, आम्हाला लग्नात गिफ्ट द्यायचंय ना, बरं. आमच्या फॅमिलीकडनं द्यायचंय, इंदलकर कुटुंबियांकडनं. हां. थांबा थांबा, असं नको. त्याच्यावर ना माझ्या सासऱ्याचं नाव लिहा. हां.
तुळशीदास गणपत इंदलकर. हा आणि दमात चूल त्याचं पण नाव लिहायला लागेल. मनोहर गणपत इंदलकर. यांस कडून मधुचंद्रिकाबाई कळसोजीराव कळसंबळेकर यांना सप्रेम भेट. लिवा लिवा. हे एवढं सगळं ह्या एवढ्याशा निरंजनावर लिहायचं. हा? लिवा. त्यापेक्षा मी तुम्हाला एक आयडिया सांगतो बाई. एक काम करा, तुम्ही आहे ना एक वाद घ्या. हा. हा, त्याच्यावर ही सगळी नावं लिहा, ती तेलात बुडवा आणि जाळात ती वा. काय का आता? अरे एवढ्याशा निरंजनावर एवढी नावं राहणार आहेत काय? ओ काका, राहतील तुम्ही लिहा. तेवढं काय, लोक तांदळावरती ताजमहल करतात. हा. एवढंच नाव लिहिलं काय? काय? बस नाही शान आहेस तू. आणि शाळेत गेल्यावरती तुम्ही तेव्हा लहानपणी कॉपी केली असेल ना, छोटं छोटं नाव काढून. हा. तुला कोणी सांगितलं रे मी शाळेत कॉपी करायचो ते? मग काय उगाच तुमच्या घरच्याने भांड्यांचं दुकान टाकून दिलं. इथे हा हे बघ हे आहे ना, हे आमचं वडिलोपार्जित दुकान आहे. मी बोर्डात जरी आलो असतो ना तरी मला इथंच बसावं लागलं असतं. काय सांगता काका, बोर्डात पहिले आणि विकताय पेले. अरे तो काय करतोय बघा. अरे त्याला आवरा. अरे ती भांडी तू विकत घेतलेली नाही. एक मिनिट. ही भांडी विकत घेतलीस तू? विकत घेतलीस? थांब तुझ्या आता डब्यावरच नाव करतो. पण माझ्याकडे डबाच नाहीये. डबा नाही.